बटेंगे तो कटेंगे हे फक्त मोदींचाच नारा नाही आहे. बटेंगे तो कटेंगे हा संदेश मोदींनी इंडिया आघाड्यालाही दिला आहे. आम्ही लोकसभेला एकत्र लढलो. अगदी आघाडीतला प्रत्येक घटक एकमेकांसाठी काम करत होता. मग तो महाराष्ट्र असेल, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, आणि कर्नाटक असेल, केरळ असेल. पण त्यानंतरच्या राज्यातल्या निवडणुकामध्ये हे इंडिया आघाडीचं गणित जमू शकलं नाही. महाराष्ट्रातसुद्धा नाही जमलं आहे, आता दिल्लीमध्ये नाही जमलं आहे, आता उद्या भविष्यात इतर काही निवडणुका आहेत. म्हणजे राज्य ही आम्ही भाजपच्या हातात द्यायची. राज्य जर भाजपच्या हातात गेली तर लोकसभा कशी लढणार भविष्यात? लोकसभेमध्ये आम्हाला चांगला रिझल्ट मिळाला इंडिया आघाडीला. त्याआधी सातत्यानं बैठका होत होत्या, चर्चा होत होती, एकमेकाशी संवाद होता. दिल्ली विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा निवडणूक यंत्रणेत घोटाळे झालेलेच आहेत. महाराष्ट्रात निवडणूक यंत्रणेमध्ये आणि एकंदरीतच प्रक्रियेमध्ये मोठे घोटाळे आहेत, हे समोर येत आहे. दिल्लीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ते झालेलं आहे. दिल्लीमध्ये सुद्धा हजारो नावं आपच्या मतदारसंघात जिथे मिळतं आहे तिथे हजारो नावं गाळली गेली. जसं केजरीवाल यांच्या मतदारसंघामधून जवळजवळ 31,000 मतं डिलीट केली. असं अनेक भागात झालं आहे. या सगळ्यांशी एकत्रित मुकाबला करणं गरजेचं आहे. दुसरा असा आहे की ही जी इंडिया आघाडी असेल, महाविकास आघाडी आहे, ही काय फक्त निवडणूक लढण्यापुरतीच आहे का? हा लोकांच्या मनात प्रश्न आहे. निवडणुकीमध्ये हारजीत होते, पण इंडिया आघाडीनं अनेक प्रश्नांवर एकत्र येणं गरजेचं आहे. आणि ते लोकांच्या भावना अशाच आहेत की एकत्र तुम्ही निवडणुकीच्या व्यतिरिक्त सुद्धा आलं पाहिजे. मग तो महाराष्ट्र असेल, दिल्ली असेल किंवा राष्ट्रीय स्तरावर असेल. मोदींना मतं मिळाली म्हणजे ते सर्व आहेत, किंवा भाजपला मतदान झालं म्हणजे ते सर्व आहेत लोकशाहीचे, असं होत नाही. विरोधी पक्षाचं कर्तव्य हे विधानसभा आणि लोकसभा इतकंच रस्त्यावर सुद्धा आहे. आज फक्त इंडिया आघाडी ही पार्लमेंटला दिसते. आतमध्ये पार्लमेंटच्या बाहेर येणं सुद्धा अधिक गरजेचं आहे. अनेक मोठे नेते इंडिया आघाडीमध्ये आजही आहेत. माननीय उद्धव ठाकरे साहेब आहेत, अखिलेश यादव आहेत, माननीय शरद पवार साहेब आहेत. अनेक नेते त्याच्यामध्ये आहेत. तेजस्वी यादव आहेत. आणि प्रत्येकाला असं वाटतं की इंडिया आघाडी, फारुख अब्दुल्ला आहेत, इंडिया आघाडी ही मजबूतीनं टिकायला पाहिजे आणि भाजप समोर जे आव्हान उभं करायचं आहे. काँग्रेस पक्ष हा या इंडिया आघाडीतला आमचा बिग ब्रदर आहे, मोठा भाऊ आहे, राष्ट्रीय पक्ष आहे. 100 जागा त्यांच्याकडे आहेत आणि 100पेक्षा जास्त जागा जिंकण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. पण जेव्हा आम्ही एकत्र असू तेव्हा, हे आपण उत्तर प्रदेशमध्ये बघितलेलं आहे, महाराष्ट्रात लोकसभेला पाहिलेलं आहे. राष्ट्रीय स्तरावरचा मोठा पक्ष म्हणून प्रत्येक बाबतीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वानं पुढाकार घेणं आम्हाला अपेक्षित आहे. फक्त जागा वाटपामध्ये खेचाखेची करण्यासाठी आघाड्या नकोत आम्हाला. की निवडणुका आल्या, विधानसभा आल्या, लोकसभा आल्या, की जागा वाटपामध्ये बिग ब्रदर नको. बिग ब्रदरचं काम हे समन्वयाचं आहे, फक्त जागा वाटपामध्ये मोठा वाटा मिळवण्याचा नाही. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत तरी इंडिया आघाडी एकत्रित दिसेल का? माझ्या माहितीप्रमाणे तेजस्वी यादव जे आहेत, राष्ट्रीय जनता दलाचे जे प्रमुख नेते आहेत, लालू यादव आहेत, हे सकारात्मक आहे. इंडिया आघाडीच्या किंवा त्यांच्या स्थानिक आघाडीच्या बाबतीमध्ये त्यांचं मी वक्तव्य ऐकतो आहे सातत्यानं. अखिलेश यादव सकारात्मक आहेत. इतर आमच्यासारखे पक्ष सकारात्मक आहेत. कारण आम्ही लोकसभेला करून दाखवलं आहे. लोकसभेला आम्ही महाराष्ट्रामध्ये करून दाखवलेलं आहे. इतर राज्यामध्ये सुद्धा, उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये आम्ही एकत्र राहून मोदींचं आव्हान मोडून काढलेलं आहे किंवा भाजपचं आव्हान मोडून काढलेलं आहे. म्हणजे आमचं जे संघटन आहे
आम्ही युनायटेड असल्यावरती आम्ही समोरचं आव्हान हे 100% त्या आव्हानाचा आम्ही पराभव करू शकतो. जम्मू काश्मीरमध्ये एकत्र लढणे इंडिया आघाडी, मात्र काँग्रेसला संधी देण्यात आली नाही सत्ता वाटपामध्ये. अशा परिस्थितीमध्ये एकीकडे उमर अब्दुल्ला बोलतात आणि सांगतात की इंडिया आघाडी एकत्र राहिली पाहिजे, मात्र जेव्हा सत्तेत वाटा देण्याचा प्रश्न येतो तेव्हा कुठेतरी मागे म्हणजे करणे द्यायला पाहिजे. प्रश्न असा आहे की जम्मू काश्मीरमध्ये राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली, त्याचा फायदा उमर अब्दुल्लांना झालेला आहे. भारत जोडो यात्रेची सांगता त्यांनी काश्मीरला केली, श्रीनगरला केली आणि जम्मू आणि काश्मीर दोन्ही ठिकाणी त्यांच्या पदयात्रेला जो प्रचंड प्रतिसाद मिळाला त्याचा नक्कीच फायदा विधानसभेत उमर अब्दुल्लांना मिळालेला आहे. त्यामुळे अशा वेळेला काँग्रेस असेल किंवा नॅशनल कॉन्फरन्स असेल तर काँग्रेसच्या बाबतीत तिथे सामंजस्याची भूमिका घेणं उमर अब्दुल्लाचं काम आहे. तरी आज ते आम्हाला सांगतात सगळ्यांना की भांडा भांडा भांडा. तुम्ही जम्मू काश्मीरला भांडतच आहात. तुम्ही कुठे काँग्रेसला त्यांचा वाटा दिलेला आहे? राज्यातला प्रश्न आहे, आपत्ती व्यवस्थापनाच्या प्राधिकरणामध्ये अजित पवारांचा समावेश केलेला आहे, एकनाथ शिंदेचा समावेश केलेला नाही. आता असं आहे की तो शेवटी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये कदाचित अजित पवारांना जास्त ज्ञान असेल, कारण त्यांचे जे काका आहेत माननीय शरद पवार साहेब हे राष्ट्रीय काय नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंटचं त्यांना अटल बिहारी वाजपेयींनी प्रमुख केलं होतं गुजरातच्या भूकंपानंतर भुजला झालेला. त्याच्यामुळे बहुतेक तो वारसा त्यांनी दिला असेल खाली देवेंद्र फडणवीसांनी. आशा भोसलेंना प्रख्यात गायिका म्हणून ओळखलं जातं. त्यांनी एकनाथ शिंदेचं कौतुक केलेलं आहे. बाळासाहेबांनी शिवसेना घडवली तशी तुम्ही पुन्हा घडवली असं म्हटलेलं आहे. नाही, उद्या उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री झाले तर उद्धव ठाकरेंविषयी ते तसंच बोलतील किंवा अजून कोणी आलं त्यांचं काय. फार मोठ्या गायिका आहेत त्या, फार मोठ्या गायिका आहेत, फार मोठ्या कलाकार आहेत त्याच्याविषयी पण त्यांचं वय आता बहुतेक 90च्या पुढे आहे आणि त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. पण उद्या मुख्यमंत्री बदलल्यावर त्या संदर्भात त्यांची वेगळी भूमिका असेल. राहुल सोलापूरकरांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज बघा, आज तरी डॉक्टर महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे का सातत्याचे जे स्टेटमेंट आहे बाबासाहेब स्टेटमेंट करायची आणि माफी मागायची. राहुल सोलापूरकर यांचा संबंध संघाशी आहे. राहुल सोलापूरकर यांचा संबंध संघाशी आहे. त्यांनी आधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत वक्तव्य केलं, त्यानंतर महामानव घटनाकार भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांबाबत वक्तव्य केलं. माफी मागायची, आधी वक्तव्य करायचं, माफी मागायची, हे एकंदरीत संघाचं धोरण दिसतं आहे. आणि अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये जातीयवादाला खतपाणी घालायची, उद्रेक घडवायचा, दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करायची आणि भारतीय जनता पक्षाला जातीय राजकारणामध्ये मदत होईल अशा प्रकारच्या भूमिका सातत्याने घ्यायचा, हे संघाचं एक धोरण दिसतं आहे. पण महाराष्ट्रामधल्या जनतेनं सावध राहायला पाहिजे या सगळ्या लोकांपासून. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे त्यांनी नाटकात मोठी मागणी केलेली आहे. त्यांनी म्हटलं की बाबासाहेबांनी लिहिलेली मूळ संविधान आहे त्यामध्ये देवांचे जे फोटो होते, महापुरुषाचे फोटो होते ते पुन्हा लावण्यात यावे. बघा, आता हरिभाऊ बागड्यांचा जर रिसर्च असेल त्याच्यावर त्याचा अभ्यास करू आम्ही. ते महामंडलेश्वर असतील, ते महामंडलेश्वर असतील आणि त्यांच्याकडे जर काही नवीन माहिती असेल, ते आता घटनात्मक पदावर आहेत आणि डॉक्टर आंबेडकर घटनाकार होते किंवा आहेत. आम्हाला अभ्यास करावा लागेल त्याच्यावरती, मांडी घालून, मान ठोकून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत. आता विधानसभेमध्ये राज ठाकरे सोबत याची त्यांची भूमिका होती, मात्र ते आले नव्हते. त्यानंतर त्याची टीका आणि आता भेट कसं बघताय? मी काय बघणार, कसं काय त्यात बघण्यासारखं काय आहे? राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कला एक कॅफे खोललेलं एवढंच मला माहिती आहे. तिथे लोक चहा पाण्याला येत असतात सातत्यानं आणि तो सगळ्यांसाठी खुला आहे आणि चांगली गोष्ट आहे. राजकारणामध्ये असं चहापान होत असतं आणि एक चांगला कॅफे असेल तर लोक जात येत राहतात. लोकांनी छान नजारा समोर पाहायला मिळतो, बसायला जागा मिळते, उत्तम. गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते जर एकत्र आले तर एक राजकीय पक्ष तयार होऊ शकतो असं पंकजा मुंडेंनी म्हटलेलं आहे. मग करावा,
स्वतः त्यांनी पुढाकार घ्यावा ना. गोपीनाथराव मुंडे यांच्यावरती आमचंही प्रेम होतंच ना. गोपीनाथराव मुंडे हे त्या काळात युतीचे समर्थक होते. युती उभी करण्यामध्ये टिकवण्यामध्ये त्यांचंही मोठं योगदान होतं. आणि आता पंकजाताईला वाटत असेल की एक नवीन पक्ष स्थापन करावा मुंडे साहेबांच्या विचारधारेचा, तर त्यांनी नक्की पुढाकार घ्यावा. त्यांना आमच्या पूर्ण शुभेच्छा आहेत. धनंजय मुंडे यांच्यावरती होत असलेल्या आरोपामुळं काय? कुठे धनंजय मुंडे किंवा मुंडे परिवारावरती होत असलेल्या आरोपामुळं त्यांनी असं कुठं सांगून सरकारला इशारा दिलाय का? असं आहे की धनंजय मुंडे यांच्यावरती कोण आरोप करत आहे? भाजपचेच लोक करत आहेत. अंजली दमाने असतील, सुरेश धस असतील, हे कोण आहेत? हे देवेंद्र फडणवीस यांचीच माणसं आहेत पूर्णपणे. आणि त्यांनी ते वारंवार धस यांनी जाहीर केलेलं आहे, मी त्यांचा चेला आहे म्हणून. आता गुरुच्या परवानगीशिवाय चेला असे आरोप करू शकतो का? किंवा अशा प्रकारची माहिती प्रशासनातली अत्यंत बारीक माहिती जी अंजली दमानिया देत आहेत, कोणीतरी त्यांना फाईल आणून देत आहे तेवढीच मार्किंग करून. मग चांगली गोष्ट आहे. भ्रष्टाचार त्यानिमित्तानं समोर येत असेल तर ते कोणी का देईना, कोणत्या मार्गानं. महाराष्ट्रात त्याचं स्वागत व्हायला पाहिजे. अमेरिकेचं विमान अमृतसरमध्ये लँड झालं आणि त्यानंतर काही दिवसातच पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर जात आज मोदी आहेत. राष्ट्राध्यक्षांची अमेरिका भेट दौऱ्यावर जात फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्यावर. विद्यार्थ्यांना परीक्षामध्ये चर्चाही करताय यार. कशावर चर्चा करताय? परीक्षाची चर्चा आता बघा, नरेंद्र मोदी जाऊन ट्रम्पना आता मिठी नक्कीच मारतील. त्याच्यामुळे 18,000 भारतीयांना जे परत पाठवायचं त्यांची योजना आहे ती थांबणार आहे का? हातापायात बेड्या घालून साधारण 130 आमच्या भारतीयांना ज्या पद्धतीने इथे उतरवलं, ते विमान इथे न उतरू देण्याची हिंमत मोदीने दाखवली असती तर ट्रम्पला ते ताट मानेने भेटायला गेले असते. पण आज भारत ट्रम्प पुढे शरणागत होऊन भेटायला जातोय असे चित्र या देशामध्ये निर्माण झाले. चलिए बोलिए. मणिपूरच्या मुख्यमंत्री राजीनामा दिलेला आहे. बोलिए छोटू. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी सुरेश धसांनी एक चकित करणारी भूमिका मांडलेली आहे. ते म्हणाले की या प्रकरणात पोलिसांना माफ करावं. मग हीच भूमिका जर संतोष देशमुख प्रकरणात खून हा खून असतो ना. परभणीमध्ये वेगळा न्याय खुनाला आणि बीडमध्ये वेगळा न्याय खुनाला का? सोमनाथ सूर्यवंशी हा एक दलित समाजातला घटनेचं रक्षण करणारा कार्यकर्ता होता, हे विसरू नका. आणि त्याचं बलिदान जे आहे हे संविधानाचं रक्षण करताना झालेलं आहे, हे सुद्धा धस याने विसरू नये. संविधानाच्या रक्षण करतानाच्या बाबतीत तुमची भूमिका ही अधिकृत भूमिका आहे का भाजपची? हे तुम्ही ते जाहीर करा. चलिए बोलिए. राज्याचे बस हो गया. आणि आज तक नीचे रखो ना. हाँ, बोलिए. सर, मणिपुर के मुख्यमंत्री ने रिजाइन कर दिया जब 2 साल पहले वायलेंस हुआ था. उसके बाद 2 साल में 2 साल पहले से वायलेंस चल रहा है वहाँ पे. एक दूसरे का 2 साल. देखिए, ये वायलेंस के लिए जिम्मेदार अगर कौन होगा वो वहाँ के मुख्यमंत्री है. उनके जो ऑडियो वायरल हुए हैं वो आपने देखा होगा कि वो किसी को बता रहे हैं कि कैसे मैंने यहाँ दंगा फैलाया, कैसे यहाँ मैंने लोगों में फूट डाली, कैसे आप मणिपुर का विभाजन की तरफ जा रहे हैं. ये मुख्यमंत्री है और ये प्रूव हुआ है कि आवाज़ मुख्यमंत्री की है. और मुख्यमंत्री के खिलाफ अविश्वास प्रस्ताव लाने की तैयारी चल रही थी. तो उससे पहले बीजेपी को लगा कि अब बेहतर है कि उनका इस्तीफ़ा ले ले. लेकिन 2 साल में जितने लोगों की वहाँ हत्याएं हुई है, जान माल का नुकसान हुआ है, हाँ, अब तक प्रधानमंत्री वहाँ नहीं जा सके. तो जो हत्या हुई है उसके लिए जिम्मेदार ये वहाँ के आज के मुख्यमंत्री जो रिज़ाइन दिया है वो मुख्यमंत्री है. उनके ऊपर मनुष्यवध का मुकदमा चलना चाहिए, सदोष मनुष्यवध का. मुख्यमंत्री होते हुए आपने इतने लोगों की जान ली है, ये आपकी जिम्मेदारी नहीं है. आप इस्तीफा देकर क्या करोगे? सर, महाकुंभ में जो लोग जा रहे हैं उनको कई किलोमीटर तक उनको जाम का सामना करना पड़ रहा है इस समय, और वहाँ के प्रशासन और उसको लेकर के क्या कहें? देखिए, लाखों करोड़ों लोग जा रहे हैं, अब उनको रोक तो नहीं सकते, जा रहे हैं ना. योगी जी ने निमंत्रण दिया है ना, आइए, लाखों की संख्या में आइए, करोड़ों की संख्या में आइए, आपकी पूरी व्यवस्था हमने कर ली है. ये निमंत्रण किसका है? योगी जी का है. कि जिम्मेदारी किसकी है? योगी जी की है. भगदड़ में लोग मारे गए, हाँ,
स्टैम्पेड हो गया, जिम्मेदारी किसकी है? सरकार की है। फिर भी लोग जा रहे हैं। आपने निमंत्रण, शादी में कोई बिना निमंत्रण दिया जाता है क्या? तो आपका निमंत्रण है सरकार का, तो आपकी व्यवस्था होनी चाहिए वहाँ। अगर व्यवस्था नहीं है तो जनता ने जाकर योगी जी को सवाल पूछना चाहिए। सर, एक बड़ा सवाल सामना में जो लेख छपा है कि 15 सीटों पर आपकी हार में कांग्रेस का योगदान रहा है। हरियाणा में भी यही हुआ है। सर, तो आपको आप क्या लोग लगता है इसको इससे किस इंडिया तरीके अलायंस का क्या? नहीं, इंडिया अलायंस की बात नहीं है। कांग्रेस हो, हम सब इंडिया अलायंस के साथीदार पार्टनर है। कांग्रेस हमारा बड़ा पार्टनर है, सीनियर पार्टनर है, राष्ट्रीय पार्टी है। राहुल जी हमारे नेता है। लेकिन हमारे जैसे जो लोग हैं, जो महाराष्ट्र में सालों साल से अलायंस में या अखाड़े में काम करते, उनको लगता है कि ये सबकी जिम्मेदारी होती है। खास करके जो बड़ा पार्टनर होता है, उनकी जिम्मेदारी होती है कि सबको संभाल कर आगे लेकर जाइए। ये जिम्मेदारी आपकी भी थी, बैठकर बात करना चाहिए था। क्या हो गया? आपने सत्ता गंवाई और कांग्रेस को कुछ नहीं मिला। अगर दोनों बैठते, बातचीत होती, 2 कदम कोई आप वाले आगे पीछे करते या कांग्रेस वाले करते, तो शायद मुझे लगता है जिस तरह से बीजेपी को जीत मिली है वो नहीं मिलती। तो इसके पीछे आप क्या कारण मानते हैं, किसकी वजह से? सब लोग, एवरीबडी इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस डिफीट। आप भी जितनी जिम्मेदार है उतनी कांग्रेस भी है। सर, अहंकार नहीं होना चाहिए, ईगो नहीं होना चाहिए अलायंस की राजनीति में, ये हमारा कहना है। महाराष्ट्र में हमने 25 साल तक बीजेपी के साथ काम किया है। 25 साल एक अलायंस टिकना ही बड़ी बात है। अभी भी हम महाविकास अघाड़ी में काम करते हैं, हमें मालूम है किस तरह से अघाड़ी में या अलायंस में काम करना चाहिए। कांग्रेस को अपनी बड़ी भाई की जिम्मेदारी हमेशा बहुत ही संयम से निभानी चाहिए। क्या इंडिया अलायंस में नेतृत्व परिवर्तन की बात, जैसा कि ममता बनर्जी का नाम चल रहा है, आप भी सहमत हैं उसको लेकर? नहीं, उसका ऊपर कभी हमारी बात नहीं हो गई। जब हम एक साथ बैठेंगे इंडिया अलायंस की बैठक में, तब उसका ऊपर कोई चर्चा करना चाहते हैं तो चर्चा होगी। उसमें नई बात क्या है? चर्चा है, डेमोक्रेसी है। बीजेपी में अगर डेमोक्रेसी नहीं है, उसका मतलब ये नहीं कि इंडिया अघाड़ी में नहीं है, इंडिया अलायंस में नहीं है। हमारे यहाँ डेमोक्रेसी, हम अपनी बात रख सकते हैं। उमर अब्दुल्ला जी ने एक बात रखी है ना, झगड़ते रहो, चर्चा होगी उसके ऊपर। तो क्या सब कुछ ठीक नहीं चल रहा है क्या सर इंडिया अलायंस में, जिस तरीके से चुनावी रिजल्ट आ रहा है? देखिए, महाराष्ट्र में क्या हुआ था, बीजेपी वाले कैसे जीत हासिल करते हैं ये सबको मालूम है, आपको भी मालूम है। ये क्या सीधे रास्ते से जीत नहीं हासिल की है ना, उसके पीछे क्या क्या काला कांडी करते हैं। हाँ, जादू मंत्र करते हैं, छू मंत्र करते हैं, वोटर लिस्ट में गड़बड़ी करते हैं, पैसा बांटते हैं, दारू बांटते हैं और चुनाव आयोग को दबाव में लाते हैं, तब ये जीत मिलती है। बीजेपी को बहुत कष्ट करना पड़ता है इसके लिए। हमारे जैसे सीधे लोग नहीं है, लोगों तक जाओ, पर्ची बांटो, भाषण करो, सभाएं ले। उनको बीजेपी को बहुत कष्ट करना पड़ता है, बहुत मेहनत करना पड़ता है, इतने काम करने पड़ते हैं। वोटर लिस्ट में नाम निकालो, डिलीट करो, बाद में नए नाम डालो बाहर से लाकर, बूथ लेवल पे पूरा वो मैनेजमेंट करो, बोगस वोटिंग की, फिर घर घर में पैसे दे दो, चुनाव आयोग के ऊपर, पुलिस के ऊपर प्रेशर डालो। कितना काम है चुनाव जीतने के लिए, हमारे जैसा थोड़े है। वन नेशन वन इलेक्शन को लेकर रेवंत रेड्डी का कहना कि ये सिस्टमैटिक डैमेज है डेमोक्रेसी का, इसको आप कैसे देखते हैं? हम भी इसी नज़र से ही देखते हैं। पूरी लोकतंत्र खत्म करने का ही ये एक जरिया है। थँक्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।